झी 24 तास एक पाऊल पुढे। बेस्टची 1 रुपयांची दरवाढ उद्यापासून लागू होणार आहे। त्यामुळे 2 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचं भाडं 5 वरून 6 रुपये होणार आहे। त्यानंतर प्रत्येक टप्प्याचं तिकीट 1 रुपयाने महागणार आहे। एसी बसचं पहिल्या 2 किलोमीटरचं भाडं 15 वरून 20 रुपयांवर जाणार आहे। मुंबईकरांच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टनं तिकीट दरवाढ केली आहे। बेस्टची ही दरवाढ 1 रुपयाची असणार आहे। त्यामुळे 2 किलोमीटर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला 5 रुपयांचं तिकीट 6 रुपये असणार आहे, तर 3 किलोमीटर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला 7 रुपयांचं तिकीट 8 रुपये पडणार आहे। 5 किलोमीटरच्या पुढील प्रवासावर बेस्टनं दरवाढ केलेली नाही। एसी बसचं पहिल्या 2 किलोमीटरचं भाडं 15 वरून 20 रुपयांवर जाणार आहे। यापूर्वी बेस्टनं 27 एप्रिल 2012ला दरवाढ केली होती। त्यामुळे 2010च्या दरांनुसार आता तिकिटांचे दर दुप्पट झाले। वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचं स्पष्टीकरण बेस्ट कमिटी चेअरमननं दिलंय। दर वर्षाला एकदा बीएसटीचं भाडेवाढ होते। मागच्या 2-3 वर्षामध्ये झालेली नव्हती, मागच्या एप्रिलला झाली आणि आता 1 एप्रिलला पुन्हा भाडेवाढ आहे। परंतु 1 रुपयाने पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे जे शॉर्ट रूट आहेत, आम्ही शॉर्ट रूट म्हणजे जे 3 किलोमीटर 5 किलोमीटर 7 किलोमीटर शॉर्ट रूट आहेत, तर या शॉर्ट रूटलाच फक्त भाडेवाढ होणार आहे। लांब पल्ल्याच्या रूटला भाडेवाढ होणार नाही। बेस्टच्या दरवाढीला विरोधी पक्षांनी विरोध केलाय। ही दरवाढ शिवसेना भाजप युतीच्या कारभारामुळे मुंबईकरांवर लादली गेल्याची टीका त्यांनी केली आहे। हे दरवाढ जे करतात तर त्याला सुविधा काय देतात? आमचे जे मुंबईकरचे जे आमचे पब्लिक आहे त्यासाठी जनतेसाठी काय सुविधा आहे? सुविधा काय नाही। तर त्या दरवाढचा आमचा एकदम विरोध आहे आणि आम्ही विरोध स्टँडिंग कमिटीमध्ये केलेला आहे, आमच्या पक्षाने सभागृहात केलेला आहे। बेस्ट प्रशासनाने जर भाडेवाढ केली तर निश्चित त्याचा फटका आमच्या सामान्य ग्राहकांवर बसणार आहे, सामान्य जनतेवर बसणार आहे। तर ह्याचा आम्ही भाडेवाढीच्या संदर्भामध्ये असताना सुद्धा राष्ट्रवादीने विरोध केलेला आहे आणि आजही त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून मी त्याचा निषेध करतो। महागाईनं मुंबईकर होरपळत असताना रेल्वे तिकीट दरवाढीनंतर आता बेस्टच्या तिकीट दरवाढीनं मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे। झी 24 ताससाठी हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।